अंत्ययात्रा की लग्न सोहळा. आजीच्या निरोपासाठी नातवाने केलं असं काही की सगळेच थक्क झाले. आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं की घरात शांतता पसरते, डोळ्यात अश्रू असतात आणि वातावरण पूर्णपणे शोकमय होतं. पण बिहारमध्ये घडलेल्या एका घटनेनं सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. कारण इथे एका आजीच्या अंत्ययात्रेला असा थाटमाट करण्यात आला की लोक म्हणू लागले ही अंत्ययात्रा आहे की लग्न सोहळा. ही घटना आहे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील दिलामपूर गावातील. इथं राहणाऱ्या कौशल्या देवी यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीनं शांत अंत्यसंस्कार न करता एक वेगळाच निर्णय घेतला. कुटुंबाचं म्हणणं होतं की कौशल्या देवी यांनी आयुष्यभर सन्मानानं आणि आनंदानं आयुष्य जगलं, त्यामुळे त्यांचा शेवटचा निरोपही दुःखात नाही तर उत्सवासारखा असावा. आणि मग सुरू झाला एक भव्य सोहळा. अंत्ययात्रेसाठी तब्बल 700 पेक्षा जास्त आलिशान गाड्यांचा ताफा तयार करण्यात आला. गावातील रस्त्यांवर गाड्यांची लांबलचक रांग दिसत होती. अनेक जण हा प्रकार पाहण्यासाठी घराबाहेर पडले. इतकंच नाही तर संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी 100 पेक्षा अधिक ड्रोन आकाशात उडताना दिसत होते. गावातील लोकांसाठी हे दृश्य पूर्णपणे वेगळं आणि अविश्वसनीय होतं. या अंत्ययात्रेत 15 पेक्षा जास्त बँड पथकं सहभागी झाली होती. डीजेच्या जोरदार तालावर काही डान्सर्सही नाचताना दिसले. त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. जिथं सामान्यतः शांतता असते तिथं या अंत्ययात्रेत संगीत, गर्दी आणि जल्लोष पाहायला मिळत होता. हा संपूर्ण कार्यक्रम सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि काही वेळातच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. काहींनी या कुटुंबाच्या विचारांचं कौतुक केलं. त्यांचं म्हणणं होतं की एखाद्या व्यक्तीने आयुष्य आनंदाने जगलं असेल तर तिचा निरोपही आनंदाने द्यायला हरकत नाही. तर दुसरीकडे काही लोकांनी या प्रकारावर टीकाही केली. अनेकांनी सांगितलं की अंत्यसंस्कार हा शांत आणि भावनिक क्षण असतो, त्याचं अशा प्रकारे प्रदर्शन करणं योग्य नाही. सोशल मीडियावर या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली. कौशल्या देवी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मात्र स्पष्ट सांगितलं की हा सोहळा कोणाला दाखवण्यासाठी नव्हता. त्यांच्या मते त्यांनी आपल्या आईला आणि आजीला सन्मानाने शेवटचा निरोप दिला.